जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या गुढीपाडव्याला शिवतीर्थावर गरजणार पुन्हा मराठी माणसाचा आवाज. मिळणार अनुत्तरित प्रश्नांची सडेतोड उत्तर. विचारले जाणार खडे सवाल, तेही ठाकरे शैलीत. कारण मला जे भरभरून बोलायचंय आपल्याशी, ते मला 8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरती बोलायचंय. गरजणार मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर, बऱ्याच वर्षानंतर होम पिच वरती खेळणार आहोत. चला करूया मराठी नववर्षाची सुरुवात. उपस्थित राहूया हजारोंच्या संख्येनं या 8 एप्रिलला शिवतीर्थावर, म्हणजेच शिवाजी पार्क, दादर येथे. एक गोष्ट निश्चित, कुठे जायचंय हे माहिती आहे आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. या गुढीपाडव्याची मराठमोळी वेळूकाठी देणार सामर्थ्य, कलश देणार यशाचा नवा मार्ग, रेशमी वस्त्र देणार एक नव मराठी वैभव, कडुलिंबाच्या पानासारखे कटू पण तितकेच गुणकारी असणारे साहेबांचे कणखर मराठी शब्द ऐकायला, हिंदू नववर्षाची नवी गुढी उभारायला, मराठीच्या दर्दी गर्दीत सामील होऊन लाखोंच्या संख्येनं एकत्र व्हायला. जिथे मांडली जाणार आहेत महाराष्ट्राच्या विकासाची गणितं, तेव्हा उपस्थित रहा राजसाहेबांच्या विचारानं प्रेरित होण्यासाठी. पहिल्या सभेच्या वेळेला मी जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. त्याच्या तयारीला सर्वजण लागूया. पुन्हा मराठीला अटके पार नेण्यासाठी. नुसतीच गर्दी नव्हे तर मराठी ताकद एकसंघ आणण्यासाठी. कारण आता ही काळाची गरज बनली आहे. तेव्हा चला महाराष्ट्राचा नवनिर्माण करायला, मराठीची गुढी हाती धरायला या 8 एप्रिलला आपल्या लाडक्या शिवतीर्थावर, म्हणजेच शिवाजी पार्क, दादर येथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.